नमस्कार. मी अर्चना पेसू. माझी कथा मी कथा अभिवाचनासाठी अक्षरधनसाठी वाचते आहे. कथेचं नाव आहे आज फक्त त्यांच्यासाठी. सुजाताने स्वतःचं आवरलं आणि पर्स घ्यायला ती रूममध्ये गेली. आज साकेत जरा वेगळ्याच मूडमध्ये होता. खेळणी सोडून अगदी एवढंसं तोंड करून तो आईकडे येत म्हणाला, आई, आज नको जाऊस ना ऑफिसला. सुजाता समजावणीच्या सुरात म्हणाली, अरे शहाणा माझा राजा तो. मी पटकन जाऊन येते हां, अगदी कालपेक्षा सुद्धा लवकर. पण एवढं बोलूनही राजाची कळी काही खुलली नाही. आई नको ना ग जाऊस, आजच्या दिवस, असं म्हणून तोंड फुगवत त्यानं आईकडे कट्टीची करंगळी दाखवली. त्याचा आजचा निरागस अवतार पाहून सुजाताने पर्स भिरकावलीच. बरं बुवा, आज सुट्टी, असं म्हणत तिनं त्याला जवळ घेतलं. ऑफिसची वेळ होऊन गेली तरी सुजाता काय करतीये म्हणून सासूबाईंनी खोलीत डोकावलं. अगं 10-20 झालेत, मी बघते त्याला, तू निघ बरं, असं म्हणत त्या आतमध्ये आल्या. तोच सुजाता चटकन म्हणाली, अहो आई, आज सुट्टी घेतेय मी. काळजीने त्यांनी विचारलं, का गं, बरं नाही की काय? की साकेतला बरं नाही आहे? तिनं सांगितलं, नाही हो, असंच, सहजच. साकेत म्हणतोय ना म्हणून. त्यांनी आश्चर्याने विचारलं, अगं, एवढ्या सुट्ट्या शिल्लक आहेत का तुझ्या? तिच्या लक्षात आलं, पुढच्या महिन्यात कुलाचार आहे, तेव्हा सुट्टी लागेल ना. पण तिने आज ठरवलंच होतं, मोठ्यांचं मन आपण कायमच राखतो, आज लहानांचं राखायचं. तेवढ्यात आप्पाही आले साकेतला फिरायला न्यायला. चला छोटे मालक, असं म्हणताच साकेत आईला बिलगत म्हणाला, आज मी नाही येणार मंदिरात, आई तरी कुठे जाती ऑफिसला. सासऱ्यांना आश्चर्य वाटलं. स्वतःला बरं वाटत नसतानाही सुट्टी न घेणाऱ्या सुजाताने अशी अचानक सुट्टी कशी काय घेतली? एव्हाना सुजाताची सुट्टी ऑफिसपर्यंत पोहोचली होती. मैत्रिणीचा फोन आला, अगं, अशी अचानक सुट्टी? कोणी पाहुणे आलेत का? की साकेतची तब्येत? तुझ्या सासूबाईंना बरं आहे ना? सुजाताने सांगितलं, अगं, साकेतचं मन मोडू नये म्हणून आजची सुट्टी. मैत्रीण काही बोलायच्या आत सुजाताने फोन ठेवलाही. साकेतला आज काय आनंद झाला होता. आज दुपारचं जेवण आईबरोबर आणि खेळणंही आईबरोबरच. रोज आजी आजोबांभोवती फिरणाऱ्या साकेतनी आज आईचं बोट सोडलंच नव्हतं. तेवढ्यात दुपारी दीदीसुद्धा आली. दार उघडताच तो दीदीला काहीतरी आश्चर्य दाखवायचं तसा आईकडे बोट दाखवत म्हणाला, बघ दीदी, आज आई घरीच. मग दीदीने सुद्धा युनिफॉर्म बदलणं, जेवण वाढून घेणं हे सारं आईकडूनच करून घेतलं. थोडा वेळ दोघं बहीण भाऊ खेळले. मग आईकडूनच गोष्ट ऐकून साकेत झोपला सुद्धा. त्याचा झोपेतला शांत चेहरा पाहून सुजाताचे डोळे भरून आले. आज त्याच्या चेहऱ्यावर एक आगळं समाधान आहे असं सुजाताला उगीचच वाटलं. दीदीने सुद्धा शाळेतल्या गमती जमती आईबरोबर शेअर केल्या आणि होमवर्कही आईबरोबरच केला. संध्याकाळी सुजित आला तेव्हा साकेतनी ओरडतच सांगितलं, पप्पा, आईने आज ऑफिस बुडवलं. पप्पांना कळलंच नाही. काय ग, बरं वाटत नाही का? सुजाताच्या सुट्टीचं कारण त्याला फारसं पटलं नाहीच. मग काय, आराम केला का बाईसाहेबांनी? पण तिने सांगितलं, छे हो, आज मनसोक्त खेळले मुलांबरोबर. अहो, रविवारी जास्तीची कामं असतात, पै पाहुणे असतात आणि यात वेळ कसा जातो हे कळतच नाही. सणावाराची सुट्टी तर स्वयंपाक आणि आवरण्यामध्ये जाते. पण आजची अचानक सुट्टी अगदी सहज संपली. सहज घेतलेल्या सुट्टीतली ही सहजता
तिला आनंदाचा ठेवा देऊन गेली. पण तिच्या सहज सुट्टी आणि सुट्टीतली सहजता इतरांना मात्र कठीण वाटली, एवढं नक्की.